आणि या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला हादरावून सोडणारी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे। आज 23 दिवसानंतर अखेर तपास यंत्रणेला सर्वात मोठं यश आलं आहे। आपल्या दादांचा घात करणारा आत्ताच अखेर पकडला आहे। आत्ताच याला अटक करण्यात आली असून यांनी कशाप्रकारे सर्व कट रचला, यामध्ये अजून कोण कोण सहभागी आहेत, यामध्ये अजून कोणते मोठे नेते सहभागी आहेत, कोणत्या पक्षाचे नेते सहभागी आहेत, याचा सुद्धा सर्वात मोठा धक्कादायक खुलासा यांनी केला आहे। या नेत्यांची नावे ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल, कारण की आपण या नेत्यांना चांगलं म्हणत होतो, चांगलं मानत होतो आणि या नेत्यांनी आपल्या दादांचा गेम केला। या सगळ्या नेत्यांची नावे यांनी आत्ताच जाहीर केली आहेत, त्यामुळे तुम्हाला फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागेल, कारण की शेवटी या सर्वांनी मिळून कशाप्रकारे सर्व कट हचला आणि कशाप्रकारे घातपात घडवून आणला याची सर्व गुप्त माहिती आपण शेवट सांगणार आहेत। त्यामुळे तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघावाच लागेल। आपले रोहित पवार पत्रकार परिषदेद्वारे रोज नवनवीन गुप्त माहिती बाहेर काढत आहे आणि दिवसांदिवस संशय अजून वाढत चाललेला आहे। इतक्या दिवसानंतर सुद्धा इतक्या मोठ्या विमान अपघाताची अजून काहीही माहिती उघडपणे जाहीर होत नाही आणि संपूर्ण जनता सरकारला जाब विचारत आहे। अख्खा महाराष्ट्र सरकारला विचारत आहे, नेमकं सरकार का सत्य लपवित आहे? आणि हे सत्य आज आपण तुमच्या समोर मांडणार आहेत। एक धक्कादायक सत्य जे दादांच्या अपघाताचं सरकारने आजपर्यंत गुपित ठेवलं आणि जनतेला फसवलं। रोहितदादा पवारांनी आत्ताच हे गुपित सत्य उघडपणे जाहीर केलेलं आहे। जी कंपनी आहे VSR, या कंपनीमध्ये या मोठ्या नेत्यांची भांजी भागीद आहेत। हे केंद्रातील मोठे नेते या कंपनीचे मालक आहेत। हे कोणकोणते नेते आहेत याची सर्व माहिती आपण नावासकट तुम्हाला सांगणार आहेत। फक्त पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत रहा आणि या सर्व नेत्यांची नावे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि तुम्हाला मोठा संताप निर्माण होईल की या लोकांनी का बरे आमच्या दादांचा गेम केला। आपले कर्तव्यदक्ष दादा कामाशी निष्ठ, सर्वसामान्य गरीब जनतेला न्याय देणारे, गरीब जनतेचे काम करणारे, सर्वसामान्य माणसालाही आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर अशी वेगवेगळी पदं आपल्या दादांनी जनतेला दिली आणि सर्वसामान्य गरीब माणसाला सुद्धा वरती नेलं। अशा आपल्या दादांना कशाप्रकारे या मोठ्या नेत्यांनी यांच्या माणसांनी कट करून विमान दुर्घटना घडवली याचा सर्वात मोठा खुलासा आत्ताच झाला आहे। कारण की ज्याप्रमाणे विमान कंपनीला दादांची CCTV फुटेज मागितले आणि या कंपनीने नकार दिला, का बरं नकार दिला? या फुटेजमध्ये काही दादांच्या घातपाताचे चित्र दिसत आहे का? नेमकं काय आहेत याचा खुलासा झाला पाहिजेत आणि संपूर्ण महाराष्ट्र जाब विचारत आहे, नेमकं त्या दिवशी काय झालं तर? शेवटच्या क्षणामध्ये दादांसोबत काय घडलं? कोणी कोणी काय काय केलं याची सर्व गुप्त माहिती आत्ताच बाहेर आली असून ही माहिती ऐकून तुम्हालाही मोठा आश्चर्याचा धक्का बसेल। रोहितदादा पवार म्हणाले की नेमकं त्या पायलटानं दादांचं विमान मुद्दाम आपटलं की काय, असा सुद्धा मोठा प्रश्न निर्माण होतो, कारण की विमानामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इंधन भरलेलं होतं। हे इंधन का बरं भरलेलं होतं? नेमकं अपघात घडवायचाच होता का, असा मोठा प्रश्न निर्माण होतो आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आज महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता सरकारला विचारत आहे, सरकारला मागत आहे आणि याचा सर्वात मोठा उलगडा फक्त आणि फक्त ब्लॅक बॉक्समुळे होणार आहेत। परंतु आता एक धक्कादायक कारण सांगण्यात येत आहे की ब्लॅक बॉक्स जळून खाक झाला। हे कारण ऐकल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली, कारण की ब्लॅक बॉक्स म्हणजेच नेमकं शेवटच्या क्षणाला काय झालं तर, दादांसोबत काय घडलं याचा सर्वात मोठा पुरावा आणि सर्वात मोठा उलगड आहे। आणि सरकार सांगतोय की ब्लॅक बॉक्स जळाला, ब्लॅक बॉक्समध्ये बिघाड झाला। हे कारण योग्य नाही, कारण की ब्लॅक बॉक्स रिकव्हर झाला पाहिजे आणि त्यातील गुप्त माहिती बाहेर आलीच पाहिजे, तरच महाराष्ट्रातील जनतेला कळणार की नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं। नेमकं विमानात काही बिघाड झालता का? शेवटच्या क्षणामध्ये कोणी काय केलं? का बरं अपघात झाला? तसाच या विमान पायलटांवर संशय निर्माण केला जात आहे। त्यामुळे या पायलटांना कोणी बाहेरून सूचना देत होतं का? कोणी मोठा नेता यांना सूचना देत होतं का? विमान दुर्घटना करा, अपघात करा असं कोणी सांगत होतं का? याचा सर्वात मोठा उलगडा या ब्लॅक बॉक्समुळे होणार आहे। त्यामुळे हा ब्लॅक बॉक्स लवकरात लवकर रिकव्हर झाला पाहिजे आणि याच्यातील गुप्त माहिती महाराष्ट्रासमोर आली पाहिजे। हा ब्लॅक बॉक्स रिकव्हर करण्यासाठी परदेशात पाठवा आणि लवकरात लवकर सत्य जनतेसमोर मांडा, अशी महाराष्ट्रातील लाखो जनतेची महाराष्ट्र सरकारला मागणी आहे। या मागणीसाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक लगेच झाला पाहिजे, कारण की ज्याप्रमाणे विमान अपघातामध्ये सर्व काही जळून खाक झालं, परंतु तेथील कागदपत्र तशीच होती। या कागदपत्रांमधून सर्वात मोठा उलगडा झाला असून सत्य बाहेर आलेला आहे। नेमका हा घातपात कोणी घडवून आणला? या कंपनीला कोणी पैसा दिला होता का? या विमान कंपनीशी कोणी हजारो कोटी रुपयांची डील केलेली होती का? त्यामुळे हा अपघात घडवून आणला असेही आता म्हटलं जात आहे। नेमकं शेवटच्या क्षणी काय झालं होतं हो, हे आपल्याला आता ब्लॅक बॉक्स सांगेल। विमान पायलटांकडून चूक झाली की त्यांच्याकडून नकळत काही चुका झाल्या?
झाल्यात ज्यामुळे हा संपूर्ण अपघात झाला. याचा उलगडा आत्ताच झाला असून तुम्ही फक्त पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. ज्या दिवशी अपघात झाला त्याच्या आदल्या दिवशी दादांचे सीसीटीव्ही फुटेज हे हाती लागत नाही. दादा देवगिरीवरून निघाले ते एअरपोर्टवर, हा मधील प्रवास होता. दादा कोणाकोणाला भेटले, दादांना कोण भेटलं, मधी नेमकं काय झालं, याची गुप्त माहिती महाराष्ट्रासमोर आली पाहिजेत. हे सर्व सीसीटीव्ही फुटेज जाहीर केलेच पाहिजेत. तसेच दादांच्या अपघातानंतर दादांच्या गटाची काही नेते आहेत, त्यांनी सुनेत्राताई पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदासाठी शपथ घेण्याची इतकी घाई का बरं केली, असाही प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राने विचारला होता. तसंच पूर्व विदर्भातला कोणता नेता होता ज्याच्यामुळे दादांना उशीर करण्यात आला. दादाला मुद्दाम उशीर झाला आणि दादांनी प्लान बदलला. ऐनवेळी नेमका हा प्लान कोणी बदलला, कोणाच्या सांगण्यावरून बदलला, याचा सुद्धा सर्वात मोठा खुलासा आत्ताच झाला आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागेल, कारण की पुढे मी सर्व तुम्हाला गुपित माहिती सांगणार आहेत. पायलटाने दादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं असं रोहित पवारांनी म्हटलंय. त्याला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं का असा सवाल रोहित पवारांनी केलाय. स्फोट घडवून आणण्यासाठी विमानात अतिरिक्त इंधन ठेवलं होतं का असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे. हे विमान जात असताना फुल टँक हे भरले होते, म्हणजे ते पूर्ण विमानचे जे पंखे असतात त्या पंख्यांमध्ये जो टँक असतो तो फुल भरला होता. अरे फुल कशाला भरायचं, तुम्ही इथून उडत असताना तुम्ही जर उद्या जाऊन लगेचच बारामतीला जाऊन हैदराबादला तुम्ही गेला असता तर हैदराबादला जाऊन तुम्ही तिथं फ्यूल भरू शकला असता. काही लोक म्हणतील अरे बाबा महाराष्ट्राचं स्वस्त आहे, तसं सुरतचं जास्त स्वस्त आहे, पण मग आता 3-3.5 हजार लिटर त्याच्यामध्ये फ्यूल बसत असेल तर त्याला 10 रुपयाचा फरक काढला तर 30-35 हजाराचा फरक पडतो. मोठा फरक होत नाही. त्यामुळे एवढं फ्यूल पंखात पण आणि आत पण, असं आमचं मत आहे की हे एवढं घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय. आणि जे मी पायलटच्या बाबतीत बोललो होतो की मुद्दामूनच कदाचित त्याचा वापर करून, पायलटचा वापर करून हा घातपात झाला असावा आणि त्या घातपातामध्ये फ्यूल जास्त असलं की मोठा स्फोट होईल, हे कुठेतरी शंका लोकांच्या मनामध्ये, आमच्या मनामध्ये ती कुठेतरी खरी ठरताना आपण सर्वजण बघू शकतो. हा तसा या ईमेल प्रमाणे फ्लाईट प्लान आहे. महत्त्वाची बातमी, जयंत पाटलांच्या घरी विलिनीकरणासाठी 13 बैठका झाल्या. रोहित पवारांनी ही माहिती दिलेली आहे. विलिनीकरणानंतर खासदार अमोल कोल्हे प्रदेश अध्यक्ष झाले असते असं रोहित पवार म्हणाले आहेत. डॉक्टर अमोल कोल्हेंनी सुद्धा याबाबतीत काही स्पष्टीकरण दिलं, कारण डॉक्टर अमोल कोल्हे या संयुक्त राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष या महाराष्ट्राचे झाले असते. दादांची इच्छा होती आणि मग ते फार प्रामुख्याने पुढाकार त्या ठिकाणी घेत होते दादांच्या इच्छेप्रमाणे, आणि दादा त्यांच्यावर लक्ष ठेवून होते आणि त्यांना पार्टीही वाढवायची होती. त्यामुळे अमोल कोल्हेंनी सुद्धा याबाबतीत स्पष्टीकरण दिलं. ताईंनी दिले, शशिकांत शिंदे साहेबांनी दिले, ज्यांच्या घरी या बैठका 13 बैठका झालेल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरा कुठून घ्यायचा हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती. तुम्ही ट्रॅफिकचा घ्या, नाहीतर मंत्री लोढा साहेबांच्या घराच्या समोरचा घ्या. तिथे दादा तुम्हाला वेगळ्या गाडीमध्ये, पण घर एक जयंत पाटील साहेबांचंच आहे आणि जयंत पाटील साहेबांनी सुद्धा यात स्पष्टीकरण दिलेलं आहे. विलिनीकरण